नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मोरे प्रतिभा प्रकाश. आज आपण सी व्ही रामन यांच्याविषयी माहिती पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, भारतामध्ये आधुनिक विज्ञानाचा पाया घालणारे सी व्ही रामन यांचा जन्म 7 नोव्हेंबर 1888 साली तिरुचिरापल्ली येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव चंद्रशेखर अय्यर व आईचे नाव पर्वतक्कल अम्माळ असे होते. त्यांचे वडील हे एक शिक्षक आणि संस्कृत पंडित होते. त्यांनी तिरुचिरापल्ली येथे शिक्षण दिले होते. परतक्कल ह्या एक धार्मिक आणि संस्कारी महिला होत्या. सी व्ही रामन यांच्या वडिलांनी त्यांना शिक्षण देण्यात आणि त्यांच्या संशोधन कार्यात खूप मदत आणि महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यांच्या आईने त्यांना धार्मिक आणि सांस्कृतिक मूल्ये शिकवली होती. त्यांच्या घरात भाऊ आणि बहिणी सुद्धा होत्या. सी व्ही रामन यांचे कुटुंब एका मध्यमवर्गीय ब्राह्मण कुटुंब होते, ज्यांना शिक्षण आणि संस्कृती यांचे महत्त्व होते. चंद्रशेखर व्यंकटरमण यांची संशोधन क्षेत्र प्रकाश विक्षेपण, तरंगलंबाईमध्ये बदल, रामन प्रभाव, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र इत्यादी आहेत. त्यांनी खूप सारे शिष्य घडविले. त्यातील महत्त्वाची नावे म्हणजे विक्रम साराभाई, होमी भाभा, मेघनाद साव, के एस कृष्णन आणि हो मित्रांनो, त्यांना पुरस्कार आणि सन्मानही खूप मिळाले होते. नोबेल पारितोषिक 1930 साली, भारतरत्न पुरस्कार 1954 साली, क्लार्क पुरस्कार 1928 साली, मॅटुकर पुरस्कार 1928 साली, फेलो ऑफ द रॉयल सोसायटी 1924 साली मिळाला. सी व्ही रामन यांच्यावर अनेक पुस्तके, लेख आणि चित्रपट तयार करण्यात आले आहेत. त्यांचे जीवन आणि कार्य यांना भारतीय विज्ञानाच्या इतिहासात महत्त्वाचे स्थान आहे. रामन यांनी प्रकाशशास्त्रातील नवीन शोध लावला. प्रकाश किरण वेगवेगळ्या माध्यमातून परावर्तित होतात तेव्हा 7 रंग आपल्याला दिसतात. रामनांनी प्रकीर्ण प्रकाश लहरींचा वर्णपट दर्शकाच्या साहाय्याने अभ्यास केला. तेव्हा वेगवेगळ्या माध्यमातील अणूंमुळे प्रकाश किरणांची लांबी बदलते व ती लांबी मोजणे शक्य होते, असे त्यांच्या लक्षात आले. यामुळे प्रकाश किरणांचा अभ्यास करून पदार्थातील अणुसंरचना माहीत करून घेता येते. हा त्यांचा शोध म्हणजेच रामन परिणाम होय.